2-3 माणसं जटा सांभाळायला ठेवली. असा एवढ्या जटा वाढवला, मोठा होता बंडूबुवा. विचारलं का महाराज कुठले तुम्ही? त्याने गमतीनं सांगा, अरे कुठला म्हणजे काय, रामाच्या लग्नात तूप ओढायला मी होतो. कळालं का नाही? कोणाच्या लग्नात? राम इथला राम कोणी असला तर ती नव त्रेतायुगातला राम. रामाच्या लग्नात तूप ओढायला मी होतो. लोकांना आश्चर्य वाटायचं, लोक पाया पडायचे, गर्दी करायची. दिवसभर महाराजांच्या दर्शनाला गर्दी चालायची. श्रद्धा असते लोकांची. कोणी 10 रुपये दे, 20 रुपये दे, काय दक्षिणा दे, कोणी पेढा ठेव, अमुक कर तमुक कर. लोकांना कौतुक वाटायचं, बुवा महाराज कधीचे? रामाच्या लग्नात तूप वाढायला होते. म्हणजे रामाचं लग्न कधी झालं? त्रेतायुगात झालं. त्याच्यानंतर एक युग झालं भगवान कृष्णांचं, द्वापार युग झालं. आणि आता कलियुग सुरू आहे. म्हणजे महाराजांचा आयुष्याचा विचार केला तर किती वर्षाचं आयुष्य झालं? त्रेतायुगामध्ये आयुष्य मर्यादा होती 10,000 वर्षांची. द्वापार युगामध्ये आयुष्य मर्यादा होती 1000 वर्षांची. आणि कलियुगामध्ये आयुष्य मर्यादा आहे 100 वर्ष. म्हणजे ते 10,000, हे 1000, 11,000 आणि हे 100 वर्ष. म्हणजे 11,000, 100 वर्षापूर्वीचा महात्मा आहे. आता लोकांना एवढं कळायला नको का त्रेतायुग संपल्यावर पृथ्वीचा जलमय पृथ्वी झाली, हा राहिला कुठं? जलमय पृथ्वीमध्ये हा कुठं राहिला? कुठल्या देवळात बसला होता? एवढं लोकांना कळायला नको का? कौतुक वाटायचं, रामाच्या लग्नात मी तूप वाढायला होतो. बघता बघता आपल्यासारखं महादेवाचं मंदिर होतं. महाशिवरात्रीचा असा दिवस होता. महाशिवरात्रीचा दिवस संपन्न झालेला होता. दुसऱ्या दिवशी कार्याचं कीर्तन चालू होतं. अन्नदान करणाऱ्या भाविक भक्तांना खूप मोठ्या श्रद्धेने अन्नदान केलं होतं. तुपाचं जेवण होतं. कशाचं? तुपाचं जेवण. भाजीमध्ये तेल नावाचा प्रकारच नव्हता. भाजीमध्ये तेल नावाचा प्रकार, भाजीच तुपाची. तुपाचं जेवण सुरू होतं. आणि आपल्याकडे जेवण कधी पूर्ण होतो? आपल्याला आहारशास्त्र असं सांगतं, जेवणामध्ये तुपाची धार पडली की ते जेवण काय झालं? पूर्ण झालं. म्हणून आजही आपण जेवण करताना अनेक ठिकाणी बघा तुम्ही, येथे या ठिकाणच्या कर्माच्या ठिकाणी किंवा मोठ्या ठिकाणी तर पंगत असेल, कुठेही असो, आपण जर एकमेकांच्या घरी जेवण करण्याकरिता गेलो तरी भातावरती तुपाची धार काय जाते? सोडली जाते. फक्त भाजी वाढायची पोळी वेगळी असते आणि तूप वाढायचा चमचा वेगळा असतो. आता त्याच्यातही प्रकार आले. फक्त प्रकार आता सांगत नाही, परत विचारा मला, लांब गेल्यानंतर सांगतो. भाजी वाढायचा चमचा वेगळा असतो, तूप वाढायचा चमचा वेगळा असतो. असं आहे. पंगत बसली होती. त्या पंक्तीमध्ये एक माणूस जेवण करायला बसला. ते बुवा लक्षात आहे की नाही तुमच्या? बुवा आहे ना लक्षात? रामाच्या लग्नात तूप वाढायला असणारा बुवाला तुपाची पॉकेट वगैरे घेतली. तूप वाढत असताना एका सद्गृहस्थाच्या जवळ आला आणि त्या माणसाने विचार केला, का हो, कोण तुम्ही? कोण म्हणजे मी. रामाच्या लग्नात तूप वाढायला होतो. माणसानं मागचा पुढचा काही विचार केला नाही. भाया मागे सरकवला, पाठीमागे सरकवला आणि आहे तेवढ्या ताकदीनं त्या बुवाच्या कानाखाली कानाखाली दिवाळी दिली. आणि एकतर कानाखाली दिली. बुवा चिडला. बुवा म्हणू लागला, का हो, रामाच्या लग्नात मीच तूप ओढायला होतो. एवढा मोठा माझा अधिकार, तुम्ही माझ्या गालात मारलं. मला तुम्ही मारलं. का मारलं? मारलेल्या माणसाला सांगितलं, ज्या रामाच्या लग्नात तुम्ही तूप ओढायला होतात त्याच रामाच्या लग्नामध्ये पंक्तीला मी जेवायला होतो. त्या रामाच्या लग्नाच्या पंक्तीमध्ये मी जेवायला होतो. मला का मारलं? सगळ्याला तूप वाढलं, मलाच वाढलं नव्हतं. तेव्हापासून हुडकत होतो, आता सापडला. उदाहरण संपलं. त्याला म्हणायचं शेराला सवाशेर भेटतच असतो. मी किती हुशार म्हटलं तरी आपल्यापेक्षा कुणीतरी हुशार मिळतच असतं. आपण कितीही चतुरपणा केला तरी आपल्या चतुरपणाला किंमत नसते. परमात्मा आपल्यापेक्षा चतुर आहे. चतुर तो शिरोमणी. चतुर शब्दाचा अर्थ कळाला आपल्याला. पण विष्णू जर चतुर असतील तर भगवान महादेव भोळे आहेत. यांना भोळं का म्हटलं? भोळा शब्दाचा नेमका अर्थ काय? तर त्याचा सामान्य पद्धतीने एक अर्थ आता असा केला जातो. भोळा म्हणजे काय? आपण कुणाला भोळू म्हणतो? ज्याला काहीही कळत नाही त्याला काय म्हणतो? भोळा. जो बावळट आहे त्याला काय म्हणतो? भोळा. पण वास्तविक पाहता त्याला भोळा म्हणत नाही. भोळा शब्दाचा अर्थ आहे भगवंताचे आत्मज्ञान प्राप्त होऊनही, भगवंताच्या आत्मज्ञानाची प्राप्ती करूनही जगाचं स्वरूप लक्षात आल्यामुळं जगापेक्षा जगाला शून्य किंमत देऊन देवाला जे स्वीकारतात त्याला म्हणायचं खरं भोळं. ऐका, जगाला किंमत शून्य, जगाला निर्माण करणाऱ्याला परमात्म्याची भक्ती करतात
त्याला भोळा म्हणतात. असा कोणता भोळा देव आहे? भगवान महादेव भोळे आहेत. किती भोळे आहेत? त्याच्या भोळेपणाला काही मर्यादा नाही, त्याच्या भोळेपणाला काही किंमत नाही. फार भोळे, फार भोळे म्हणजे किती भोळे? लौकिक दृष्टीने त्याचा एक अर्थ सांगतो आणि अलौकिक दृष्टीने त्याचा एक अर्थ सांगतो. आपण पुढे या. विठ्ठल विठ्ठल भोळा कुणाला म्हणतात एक अर्थ सांगतो. भोळा या शब्दाचा अर्थ आहे वेडा. भोळा म्हणजे काय? वेडा. काही माणसं भोळे असतात, काही माणसं इतकी भोळे असतात त्यांना काही कळत नसतं, काहीच कळत नाही. काही म्हणजे काहीच कळत नसतं. उदाहरण मी नेहमी कीर्तनामध्ये सांगतो. एक माणूस होता, त्याला काही कळत नव्हतं, काही म्हणजे काहीच कळत नव्हतं. एका माणसाच्या घरी काम करत होता. त्या माणसाच्या घरी त्याने घोडा पाळलेला होता. त्या मालकाने सांगितलं बुवा घोड्याला पाणी पाजू ना. हा माणूस गेला. याला काय म्हणतात? घोडा म्हणतात. हे पण त्याला कळत नव्हतं. घोड्याला घेतलं, हौदावरती पाणी पाजायला गेला. गर्दीच्या ठिकाणी गेला, पाणी पाजलं. घोड्याला ह्याला झटका दिला, लगाम शिल्लक राहिला, घोडा पळून गेला. घोडा पळून गेला. आता हातात काय होतं त्याला काही कळत नाही. काय पळून गेलं त्यालाही काही कळत नाही. त्याला मोठ्या मोठ्याला सांगायला, ओरडायला सुरुवात केली. आहो आहो तुम्ही ज्याच्या घरी होतो आम्ही. तुम्ही कीर्तन ऐकतात ना? ज्याला काही कळत नव्हतं त्याने म्हणायला सुरुवात केली, आहो आहो तुम्ही ज्याच्या घरी होतो आम्ही, त्याच्यातलं होतं यात जे पळून गेलं याला काय म्हणतात? उदाहरण संपलं. हे ज्याला उदाहरण कळालं नाही समजायचं कीर्तनातलं तो सगळ्यात वेळा. चतुर शब्दाचा अर्थ वेगळा असतो आणि वेडा शब्द, घोळा शब्दाचा अर्थ वेगळा असतो. मी नेहमी घोळा शब्दाचा एक अर्थ सांगत असतो. घोळा या शब्दाचा अर्थ आहे वेडा. घोळा म्हणजे काय? वेडा. आता खरं शहाणं कुणाला म्हणतात, वेडं कुणाला म्हणतात, एवढं एक वाक्य सांगतो. मी नेहमी कीर्तनामध्ये वाक्य सांगतो. सीताराम महाराज गोंदवल्याचे ब्रह्मचैतन्य महाराज आपल्याला माहिती आहे. सद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराज असं म्हणायचे, माणसाने संसार करताना कसा करावा आणि माणसाने परमार्थ करताना कसा करावा. ब्रह्मचैतन्य महाराज म्हणायचे, माणसाने संसार करताना शहाणा म्हणून करावा आणि परमार्थ करताना वेडा म्हणून करावा. कळालं का नाही? परमार्थ करताना वेडा होऊन करावा, संसार करताना शहाणा होऊन करावा. लोक उलट करतात. लोक संसारात वेड्यासारखं वागतात आणि परमार्थात शहाण्यासारखं वागतात. परमार्थात शहाण्यासारखं वागून उपयोग नाही. इथं वेड होऊन नसलं पाहिजे आणि तिथं शहाणा होऊन परमार्थ केला पाहिजे. बऱ्याच प्रमाण आहे. वेडा झालो, वेडा झालो, वेडा झालो.